आपण चेक करूया की तुमचं करिअर आणि तुमचं लव रिलेशन कसं राहणार आहे. आपण चेक करूया कोणते बदलाव येणार आहेत तुमच्या रिलेशनमध्ये आणि तुमच्या करिअरमध्ये. आपण बघूया येत्या महिन्यामध्ये. डिसेंबरचा मंथ चालू आहे. तर पेंटिकलचं कार्ड आलेलं आहे फर्स्ट. करिअरसाठी खूप छान आहे. ओके, प्लॅनिंग चालले आहेत काही ना काहीतरी तुमच्या. ओके, ते तुमचं जॉब पण असू शकतं, तुमचा बिझनेस, तुम्हाला न्यू काही गोष्टी तयार करायच्या असतील तर त्या करिअरमध्ये येतील. ओके, चेक करूया आणखीन काय मेसेज आहे तुमच्यासाठी. पहिले तर आपण करिअरविषयी बघूया की करिअरमध्ये कोणत्या गोष्टी येतात आहे. ओके, ओके, पेंटिकल्स. ओके, तुमचं प्लॅनिंग असं चाललं आहे का कुठेतरी पैसे वगैरे गुंतवायचं आहे तुम्हाला काहीतरी. मला वाटतं आहे तुम्ही जॉबसाठी तरी ट्राय करताय किंवा असं मला वाटतं की तुम्ही न्यू एखादा बिझनेस वगैरे तयार करणार आहे त्याच्यासाठी मला दिसतं आहे. ओके, टेन्स राहू नका, द्विधा मनस्थितीमध्ये राहू नका. एक डिसाईड करा. ओके, इंट्युशन सुना, तुमच्या जे मनाचं काही आवाज आहे ना त्याच्यावर वर्क करा. तुमचं मन काय बोलतं, तुमच्यासाठी काय परफेक्ट आहे, जॉब की बिझनेस, याच्यामध्ये तुम्ही डिसाईड करा व्यवस्थित. ओके, व्हील ऑफ फॉर्च्यून. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं पण कार्ड आलेलं आहे. ओके, पेंटिकलचे खूप येतात आहे, करिअरविषयीचं आहे आणि पेंटिकलचे खूप छान कार्ड आलेले आहेत ह्याच्यामध्ये. ओके, आत्ता जरी तुम्हाला इन्व्हेस्ट आहे एखाद्या गोष्टीमध्ये, कोणतेही फायनान्शियली जिथंही तुम्हाला ग्रोथ करायचे किंवा जिथंही तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट पैसे करायचे तर थोडंसं सांभाळून करा. ओके, सांभाळून ह्याच्यासाठी की लगेच घाई गडबडीमध्ये निर्णय घेऊ नका, ओव्हर ह्याच्यामध्ये निर्णय घेऊ नका. येस, पेंटिकलचे सगळे कार्ड आलेले आहेत. आपण करिअरविषयी काढलेले आहे आणि पेंटिकलचे सगळे कार्ड. फर्स्ट तर पेंटिकलचं आलेलं आहे. तुमचे ना मला वाटते जे प्लॅनिंग आहेत ना, तुम्ही जे प्लॅनिंग करताय ना तुमच्या करिअरविषयी, ते छोटे मोठे प्लॅनिंग नाही आहेत मला दिसत आहेत. ते असे दिसतात आहे ना की म्हणजे म्हणतो ना की बाहेर देशात सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस जायचं असेल किंवा लांबचे प्रवासामध्ये तुमचे प्लॅनिंग तुम्हाला तिथं सक्सेसफुल करायचे. मला असं वाटतं की तुम्ही जे प्लॅनिंग करताय ना, जे डिझाईन करताय ना, ते छोटी मोठी गोष्ट नाही आहे. डेफिनेटली छोटी मोठी गोष्ट नाही, खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये मला तर वाटते सक्सेसफुल होताना दिसते. येस, सक्सेसफुल होताना मला दिसतंय. काही 2 महिन्यांमध्ये आपण मंथचं जरी घेतलेलं असतं तर आणखीन एका महिन्यामध्ये ना तुम्हाला ह्याचा रिझल्ट खूप छान बघायला मिळणार आहे. ओके, डाऊटफुल अजिबात राहायचं नाही आहे. जसं की मी तुम्हाला मगाशी बोलले की तुम्हाला असं काय वाटत असेल की एखाद्या गोष्टीमध्ये मी इन्व्हेस्ट करतो तर ठीक आहे का, तुमच्या मनाचा इंट्युशन तुम्हाला काय बोलते ह्याच्यावर हे करा, लक्ष द्या. ते काय बोलते त्याच्यावरच वर्क करा आणि ते जर तुम्हाला वाटलं ओके आहे तर नक्की पुढं तुम्ही गोष्टही करू शकता. वॉन्डचं कार्ड आहे. मला असं वाटतं की तुमची बघण्याची जी करिअरला दूरदृष्टी आहे ना ती खूप चांगली आहे आणि तुम्ही मला वाटते जॉबसाठी जर अप्लाय वगैरे केलेला असेल किंवा तुमचं नवीन काहीतरी बिझनेससाठी जर तुम्ही तयार करणार असाल किंवा तसा काय विचार करताय तर मला वाटतं ती आयडिया ना सक्सेसफुली ठरणार आहे. कारण वॉन्डची एनर्जी आलेलं आहे. आत्ता सध्या तरी खूप जास्त पॅशनेबल त्या गोष्टीमध्ये आहात तुम्ही आणि जेही तुमचं पॅशन आहे ना, जे तुम्हाला करायचं त्याच्यावरच वर्क करा. ते डेफिनेटली तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. करिअरचे सगळे पेंटिकलचे कार्ड आलेत, मी तुम्हाला दाखवते पण. ओके, सगळे पेंटिकलचेच कार्ड आलेले आहेत आणि पण तेच घेतला होता मेसेज. थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये राहू नका, योग्य निर्णय घ्या, व्यवस्थित निर्णय घ्या, कोणता तुमच्यासाठी योग्य असेल थोडंसं बघा आणि निर्णय घ्या. ओके, करिअरमध्ये तर मला तुमची ग्रोथ खूप छान दिसत्या. वॉन्ड्सची एनर्जी येते, पॅशनेबल आहात, सगळ्या गोष्टी मला वाटतं तुम्हाला सुटेबल होतील तुमच्या करिअरमध्ये. आपण बघूया की रिलेशन तुमचं कसं राहील. ओके, करिअरचं पण आपण बघितलं, तुमचं रिलेशन कसं राहील. जेही माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये जेही त्यांचे पार्टनर आहेत त्यांच्यासोबतचं रिलेशन, हा मेसेज सगळ्यांसाठी ठरणार आहे. राईट, जेही मॅरेज आहेत आणि जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी ठरणार आहे हा मेसेज. रिलेशन त्यांचं कसं राहील, जेही माझे व्ह्युअर्स आहेत त्यांचं रिलेशन कसं राहील. 6 ऑफ वॉन्ड्स, राईट, द चॅरियट, चांगले आले कार्ड. लोकांकडे लक्ष देऊ नका. ओके, तुमचं रिलेशन जर चांगलं असेल किंवा तुमच्या पार्टनरसोबतचा बॉन्ड जर चांगला असेल तर इतरांकडे लक्ष देऊ नका, मूव ऑन गोष्टी करू नका.
तुमच्या लाईफमध्ये जो डिसिजन तुम्ही घेता ना तो तुमच्यासाठी बरोबर आहे हे तुम्हाला माहिती असेल ना, तर कोणाचा विचार करत राहू नका. ओके. पेंटिकल्स, क्वीन ऑफ पेंटिकल्स, व्हील ऑफ फॉर्च्यून. आत्ता थोड्याशा मला असं वाटतंय की जे रिलेशनशिपमध्ये आहेत ना त्यांच्या थोड्याशा ना डिस्टन्स आहे रिलेशनमध्ये. सरळ सरळ दिसतोय डिस्टन्स आहे, खूप डिस्टर्ब आहात. एका बाजूनं बघायला गेले जेही माझे व्ह्युअर्स मला बघतात आहे तर त्यांच्या लाईफमध्ये 1% त्यांची एक गोष्ट जर विचार करायला गेली तर थोडंसं तुम्ही आत्ता सध्या रिलेशनमध्ये डिस्टन्समध्ये असणार आहे. ओके. दिसते इथे पेनफुल थोडीशी सिच्युएशन आहे रिलेशनशिपमध्ये. काही गोष्टी तुम्ही बांधून घेतलेल्या आहेत असं मला वाटतं. ओके. किंवा असं झालेलं आहे ना की किंवा तुम्ही असं सलेंडर केलं एक प्रकारे की गोष्टी होतच नाही आहेत तशा जसं तुम्हाला रिलेशनमध्ये पाहिजे असं मला काहीतरी ह्याच्यामध्ये वाटतंय. एक चान्स मिळताना दिसतंय. जजमेंटचं कार्ड आहे. मला वाटतं तुमच्या रिलेशनमध्ये अवेगनिंग होणार तुमची. ओके. तुम्हाला समजेल राईट टाईमवर. 10 ऑफ कपचं कार्ड आलेलं आहे. सेलिब्रेशन. मला असं वाटतं की तुमच्या जेही रिलेशनमध्ये काही रुकावट किंवा डिस्टन्स असेल तर तो हळूहळू मला कंप्लीट होताना दिसतो. येस, कंप्लीट होतोय तो आता. 10 ऑफ कप्स कंप्लीट होताना दिसतोय. सुरुवात तुम्हाला सांगते थोडंसं डिस्टन्स जरी असेल ना थोडंसं टेन्शनमध्ये आहात रिलेशनला घेऊन, पण मला असं वाटतं की तुम्ही पॅशनेबल आहात आता त्या गोष्टीसाठी. बॅलन्स करताय व्यवस्थित आता रिलेशनमध्ये. त्या गोष्टींचा बॅलन्स आता करण्यात येतोय तुमच्याकडून. ओके. मला असं वाटते की तुम्हाला कोणाला तरी मॅरेजसाठी विचारायचं आहे. तुम्हाला तुमचा जोही पार्टनर आहे त्याला काही प्रपोजल करायचं असेल तर येस, तुमच्यासाठी येसचं कार्ड आलेलं आहे. तुम्ही करू शकता. आणखीन बघूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे. ट्रान्सफॉर्मेशन. हो, थोडासा बदलाव येऊ शकतो तुमच्या रिलेशनमध्ये दिसतंय मला. काही पास्टच्या गोष्टींमध्ये राहत असाल किंवा एखादी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये मॅजिकल. वाव. एखादी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये जर ह्या सिच्युएशनमध्ये ठीक नसेल तर थोडंसं वेळेवर हे करा. वेळेनुसार थोडासा मेसेज घेण्याचा प्रयत्न करा. थोडासा वेळ द्या. ओके. तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला थोडासा वेळ द्या. काही गोष्टी ज्या बदलाव तुम्हाला हवं आहे ना तशा येतील असं मला वाटतं. मॅजिकल गोष्टी. ओके. ॲडव्हेंचर. राईट. बॅलन्स. एकमेकांचा सपोर्ट. हिस्ट्री. रिलेशन जेही असेल ना स्ट्रॉंगली ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. जेवढे स्ट्रॉंग तुम्ही रिलेशन ठेवाल ना तेवढ्या तुमचं रिलेशन आणखीन जास्त पॅशनेबल तर होईल आणि चमकेल चांगलं तुमचं रिलेशन. खूप छान होईल तुमचं रिलेशन. रिलेशनविषयी पण खूप छान मेसेज आलेला आहे. आत्ता थोडं जरी ह्याच्यामध्ये असलात ना तर पुढचे जे काही डेज येणार आहेत ना त्याच्यामध्ये तुमच्या रिलेशनमध्ये ग्रोथ होताना खूप जबरदस्त दिसत्या. ओके. आत्ताचा हा मेसेज होता. हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. ओके. थँक्यू सो मच.